हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसं आहात तुम्ही सर्वे? आणि हे मी कधी बोलते हे मला तुम्ही कमेंट करून सांगा, माझे जुने व्ह्यूवर. ओके. अच्छा, तर आज सकाळी खूप लवकर उठावं लागलं. आय नो आज होळी आहे, बट ठीक आहे, सुट्टी नसते आणि तसंही प्रॅक्टिकल आहे, जाणं भागच आहे. तर सकाळी यामुळे लवकर उठावं लागलं की बाबाचं डोळ्यांचं ऑपरेशन होतं आणि मला त्यांच्यासोबत जायचं होतं. सकाळची अपॉइंटमेंट होती आणि डॉक्टरचा काय अतापता नाही. म्हणजे इतक्या लवकर आणि हे कसं ना एजेड लोकांना आहे ना असं खूप पॅनिक व्हायची सवय असते. सो सकाळी मला इतकं लवकर उठवलं आणि बोलले की नाही नाही अपॉइंटमेंट आहे, पटकन उठ, असं कर तसं कर. आणि आय वॉज लाईक की भाई डॉक्टर सुद्धा एवढे लवकर येणार नाहीये, ते जस्ट तुम्हाला असा एक रॅन्डम टाइम देतात जेणेकरून तुम्ही बरोबर पोहोचाल. पण ठीक आहे, आता त्यांना ती सवय झालेली असते आणि आपण पण समजून घेतलेलंच बरं. सो फायनली मग डॉक्टर वगैरे आले, अपॉइंटमेंट वगैरे झाली, सगळं काही फिक्स झालं, त्यांना कॉस्ट्युम वगैरे घातलेलं ते. आणि मग आम्ही गेलेलो ऑपरेशन थिएटरमध्ये. सो त्यांचं ऑपरेशन झालं आणि डोळ्यांचं ऑपरेशन माहिती आहे तुम्हाला खूप लवकर होऊन जातं, त्याचा काही एवढा मोठा विषय नसतो. बट स्टिल थोडं घाबरण्यासारख्या तर गोष्टी होतातच. मग तिकडचं सर्व काही आवरून मी कॉलेज यायला निघाले, कारण प्रॅक्टिकल होतं आणि त्या मॅम तर खूप स्ट्रिक्ट आहे यार. बट आता कॉलेज आल्यावर असं समजतं की मॅडमच गायब आहे यार. वेळेवर त्यांनी सांगून दिलं की आज प्रॅक्टिकल होणार नाही, म्हणजे काय भाई, आमची पण काही शेड्यूल आहे का नाही? मला इतकं घाईघाईत यावं लागलं बाबांना सोडून इकडे. पण आता काय, मग घरी आले तोपर्यंत बाबा पण येऊन गेले होते, त्यांचं ऑपरेशन झालेलं सक्सेसफुल. त्याच्यानंतर मग इतकं डोकं दुखत होतं, जेवण वगैरे करून घेतलं आणि मग जॉबला गेलेले. तिकडनं आल्यावर गप्पा चालू होता माझ्या आणि मामींच्या. आणि सो सॉरी गाईज, व्हॉइस ओव्हर इतका असा घचरमचर येतोय कारण माझ्या घरी पाहुणे आलेले आणि इतका आवाज करताय भाई, कुठे करू मी व्हॉइस ओव्हर? बरं असो, तर आमच्या इकडे होळी पेटवली होती, मग मी पाय पडायला गेलेले संध्याकाळी आणि खूप लेट झालेलं ऍक्च्युली ते जायला. यार मला हे बघून आठवलं, हे तर काहीच नाहीये सिरियसली. जेव्हा मी नागपूरला होती इतकं सुंदर करत होते आमच्या कॅम्पमध्ये, इतकी मज्जा यायची. होळी म्हणजे दिवाळी सारखा सण वाटायचा, बट आता होळी कधी येते आणि कधी निघून जाते हे सुद्धा समजत नाही. एकदम नॉन इंटरेस्टिंग झालेलं आहे. म्हणजे ते डेज ना खरंच गोल्डन डेज होते, गोल्डन डेज. बरं, पण आता काय करणार आहे नाही का. सो रात्री फालुदा खायची इच्छा झाली होती, मग मी बाबा आणि आईसाठी पण घेऊन आलेली आणि मस्त एन्जॉय केलेला. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय, गुड नाईट.